काळे रांधारा झाले दिसना बी झालेस. मी नसतो की मी. ए बाबा असला कसला गुंग झालायस बर. आणि नुसता बेला नाहीस मेला असतास. मराला का तू का भूत आहेस? अरे मला बुध म्हणतोय कशाला मग काय म्हणतस मला बर. पण ती जाऊ दे कुठल्या परिजन नादात गुंग झालाय अरे नाही तस काय नाही. मला गाणवायला लागलाय वे खरं सांग. अरे नाही ही काय पुस्तक आहे इथं. त्या गणिताचा विचार करतो तर मी. गणिताचा विचार करतो. हा पुस्तक हाय वेगळं विचार करतोयस गणिताचा मला गांडवायला लागलास वय. खरं सांग की वाईस अरे कोणाचा विचार करणार आहे? आपल्यावर एक तरी पोरगी चांगली का मला सांग बरं. तुझ्या आपल्या वर्गात एक पेपर घेऊन आहे. हा अरे आले एक नवीन पाखरू आपल्या वर्गात तिचा विचार करतेस ना. अरे त्या आत्ताशी आल्या. होय आत्ताशी आली आत्ताशी आली पण या भावा डायरेक्ट काजातच गेली बघ. हा तशी चांगली आहे. आवडली मला. तुला आवडली तशी मला पण आवडली. हे अरे म्हणजे एक मुलगी म्हणून र म्हणजे कसं माहिती का तिचे कपाळ तिचे डोळे तिचे नाक तिचे होट आणि समजलं सरळ सांग की आवडल्या म्हणून. काय का भावा अरे आपला लहानपणीपासूनचा मित्र आहेस तू आणि तुला माहित नाही वे आपण किती कांड केले ते. मला का 5वीला जातीने येत होती तिच्या गावाला शाळेला. अरे तुझ्यामुळेच मी गेलो नाही. अरे भावा तुझं आहे का नाही तुझंच आहे बघ. मी उगाच आपली चेष्टा करत होतो भावा. खरं अरे होय. पण राहुल मी काय म्हणतोय मला एक शंका. काय? जी पोरगी तुला आवडते ती मला बी आवडते. हा अरे म्हणजे एक मुलगी म्हणून र. पण मी काय म्हणतोय जी पोरगी तुला आवडती मला आवडती ते आपल्या वर्गातल्या किती पोरांना आवडत असेल का. एका झाडाच्या फांदीवर किती पाखरं बसली ती का नाही ते आपल्याला का नाही चेक केलं पाहिजे. चेक काय म्हणतोस? चेक हा सोनिया बोल की. चल की शाळेत. जा पुढे येतो मी. अरे चल. नाही जा पुढे येतो मी. पण मी जातो पण तू लवकर ये बर का. जा म्हणल्याला कळते का तुला? येतो मी. जा. पण लवकर या. जा म्हणल्याला कळते का तुला? येतो म्हणलंय ना मी. बोबल्या हा. काय करायचं रे? काय करायचं राहुल्या मला एक आयडिया आली. मी काय म्हणतोय पहिलं आहे का नाही आपण तिच्या घरापासून सुरुवात करूया. पहिले घराकडे जाऊया आणि तिथून शाळेत जाऊया. भावा एक नंबर आहे घ्या. चल 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 चल. ए राहुल्या बाबल्या थांब बरं. काय चाललंय रे तुमचं? मला काय नाही थांबला. राहुल्या तिला भेटवलं पाहिजे. ए काय बोलते रे कानात? हा काय नाही तेव्हा म्हणते की हिला आहे ना बोलवायचीच राहिली. खोट. राहुल्या तुला नाही खोटं बोलायला येत नको बोलू. चल. हा अगं आम्ही लगेच शाळेत नाही येणार आमचं जरा काम आहे. काय काम? हा एक का सांग की. अगं तुला काय करायचं असतं पोरांचं असती पोरांची कामं. असली कसली रे काम आहेत न सांगण्यासारखी. ती जवाई आहे ना आम्हाला बोलले तिकडे चालली. हा मग चल की जाऊ. अगं विषय काय आहे तिने आम्हाला दोघालाच बोलवलं. राहुल्या तुझं काय चाललंय ना काय माहित पण जे काय चाललंय ना ते वाईट नसावं म्हणजे बरं. जाते मी. हिम्मतराव काय बोलू द्या आणि आज कोण जायचंय बघा. अय आपलं नाव आहे हिम्मत आपल्याला आयलाय किंमत. आता तू बघच पहिली झलक सबसे अलग. चल चल. ओ थांबा ते सोन्या तिकडे बघते की. कुठे र आजच नाव एवढा लांब कळक उभा आहे इथं. चल र बघू काय करते आहे घाल. चल काय रे सोन्या आमच्या गल्लीत काय करतोय? काय नाक्षीची वाट बघतो रे. आगच्याचं घर राहिलं तिकडं आणि इकडं काय बघतोय? का तुझ्या बाप्पाचं घर आहे काही? अयो हिम्मतराव तुमच्या बाप होता ते. ए सोन्या तुझ्या माहितीसाठी सांगतो आपलं नाव आहे हिम्मत म्हणून आपल्याला आयलंय किंमत. बापाला बिपाला मध्ये घ्यायचं नाही. बघायचंय का तुला? काय करतो? सांगू का तुला? बरं ऐक. तू ज्या कामासाठी आला ना मी पण त्याच कामासाठी आलोय. गप बघ. पोपट्या काय करायचं र? काय करायचं म्हणजे डोळ्यांचं काम करायचं त्याला ते काय करा. असं म्हणतोय. बर राहुल्या तुला मी काल आहे का नाही रात्री सांगितलेलं एका झाडाच्या फांदीवर आहे का नाही अनेक पाखरं बसली ती बघ. त्यातली 3 पाखरं आत्ताच बसली ती बघ.
होय खरं तिकडेच बघते ती चित्र राहिलं का चल चल ए किंमत काय रे इथं काय करतोय हा? अहो, किंमत नाही किंमत राव नाव त्यांचं. ए ती हिंमत नाही हे मला एक आपले चला हा आणि तू रे तू काय करतोय शाळेचे कपडे घातल्यामुळे शाळेत जाणार ना का मसाले पाठवून जाणार ओय बच्चन लंबो लय लंबो आहे म्हणून लंबू लंबू बोलायचं नाही चल, शाळेत निघायचं चल निघ चल जातो तिकडे बघतोय ए लंबो बडे बघ फॉरवर्ड फुटेल आणि का रे किंमत त्याला सांगितलेलं तुला कळलं नाही का चालले का अहो मग सांगितलं की किंमत राव नाव त्यांचं किंमत काय म्हणता हो? हिम्मत तुमच्या हिम्मत नाही घडभर किंमत चालली ए पोपट्या कुठं रे? इथं तुम्हाला जी हरभर किंमत नाही मी काय करू थांबून चाललो शाळेत. काय रे सुपर ट्रेन काय बघतो या ए सुपर मध्ये मजा म्हणायचं होय मंगू काय बघतो या नवीन कोण कोण आहे पाखरू बघाले नेमकं कुठलं पाखरू बघतो या ते आपलं नवीन आलेलं. होय दररोज द्या बॅग ठेवून ये. आलो त्याचा समाचार घेऊन नवीन आलेलं पाखरू आहे त्यांनीच तू मला तिच्या घराकडे दिसला मग दिसणारच की ती आपलं पाखरू आहे काय आपल्या मनात घर करून बसली ती आपण डाव टाकलंय मग या डाव टाकलाय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तिला मी बघितलंय त्यामुळे ती माझी कळलं ना परत तिकडे फिरकायचं नाही शेती राहायचं शेतीत आपण डाव टाकलाय म्हणल्यावर विजय संपला हा सुपर ट्रेन एकदा डाव टाकून घुसला म्हणजे घुसला आपलं नाव आहे हिम्मत म्हणून आहे आपल्याला वर्गात किंमत कळलंय ना परत तिकडे फिरकायचं नाही माझा विषय दिसलाच ना परत तिथं मग तुला दाखवतो आपण त्याच्यावर झालंय हा बघायचंय का तुला फक्त सांग तू तुला बघायचंय का ए चंड्या ये रे किंमत राव गाव काय झालं? अरे बघ हे काय म्हणतंय ती नवीन आलेलं पाखरू ह्याचं आहे म्हणतंय ओय ते आमच्या हिंमत रावाचं आहे त्याकडे बघायचं बी नाही. आपण डाव टाकला म्हणजे आपण डाव टाकला विजय संपला दोनदा सांगायला लावायचं नाही माझे म्हणजे माझेच आहे विजय संपला ए दम कुणाला टाकतोय पहिलं बघ दम टाकायचा नाही आणि शिस्तीत सांगतोय ना शिस्तीत राहा आपण सांगितलं म्हणजे विजय संपला म्हणजे ए. एकदा सांगतोय सारखं सांगत काय चाललंय सारखं सांगत नाही एक तुझं काय माझं सगळा विषय मग या नीट राहा आणि तसली बोट मला दाखवू नकोस तुला सांगतोय शिस्तीत राहा अजून मी सांगतोय अजून बोटं मी दाखवू नकोस, ए. काय चाललंय रा का म्हणताय वाट काढवल्या ए अगं ए तुझं काय ग मध्ये तू चाललंय ना दोघांचं चालू दे की आणि मी थांबलोय तर तू पण थांब की जरा तुला काय व्हालंय ए स्वाम्या लय बोलू नको काय एक कानपाट दिली ना डायरेक्ट बाहेर जाशील कळलं ना कोणासाठी भांडायला लागत कर नाही का नवीन ठीक आहे नवीन आलं पाखरू कोण पाखरू हा तिच्यासाठी येऊ भांडायला लागलाय वय अरे मंग्या तुझा आरशात तोंड बघ आधी आणि मग भांड ए मग या कळली का तुला तुझी लायकी माझी लाई करतोय तू कळलं का मी बघ काय म्हणून गेली नीट राहा सांगू मी तुला साईड लाव काय चालू आहे इथं? ए काय ग तुझं मध्ये तू चाललंय चालू दे की आणि मी इथं थांबलेलं दिसत नाही होय का तुला आणि तू थांब की जरा तुला काय व्हालंय हा मध्ये मध्ये तुला विचारलं मी विचारत ना
मी फोडणार आहे. मग ठीक थांब म्हणलं गुड मॉर्निंग. सिट डाऊन. काय रे, काय लपवतोयस? आणि आणि तू का पुढे आलायस? का पुढे आलायस? गुड मॉर्निंग करायला आले सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग इथं गुड मॉर्निंग करते ती बाकीची मुलं कुठे आहेत? काय पाठीमाग काय लपवायला लागलायस? कशात खवलंयस? कशात काय खवलंयस? काय नाही सर. इकडं काय इकडं पाक आतमध्ये खवलंयस हरामखोरा मूर्ख. हे काय आहे रे? ड्रिंक. त्यानं काय होतं? करंट आहे सर. करंट. अरे हरामखोरानो, असल्या वयात, या तरुण वयात असलं करंटचं पितायसा आणि लगा पुन्हा तरुणपणी काय पिणार रे? हा काय पिणार? हरामखोरा, काय कळतं नाही तुला? हरामखोर. सरळ वारा. ए हा लका, तुझ्याविषयी मला सहानुभूती आहे आणि असली फालतुगिरी करतोस काय? हे कुणी आणले रे? सर ही काय त्याने एकट्यानं आणलं. हे ना दोघांनी पैसे काढून आणले. अरे असलं ड्रिंक वर्गणी काढून तुम्ही आणतायसा, त्यापेक्षा एखादं चांगलं पुस्तक, एखादं ऐतिहासिक पुस्तक, वाचनाचं असं पुस्तक वर्गणी काढून आणायचं. त्याचा तुमच्या आयुष्यात भविष्यात पुढे काहीतरी उपयोग होणार आहे. अहो सर, एवढंच नाही, आम्ही सकाळी शाळेत येत होतो का नाही, तेव्हा ह्या पोरांनी आम्हाला दरवाजात अडवलं. काय एवढं धाडस? कोण होतं का? तर यो हिमत्या, चंदू, स्वामी आणि मंगेश पण होता. इकडे. मी नव्हतो. अरे तू गरीब म्हणून गरीब गाय आणि पोटात पाय असं तुझं आहे. इकडे तुला असं सुचतंय का सर? पुरीची छेड काढतोयस? मी नव्हतो सर. नव्हतं ती पुरी काय खोटं बोलते काय? कोण होतं रे? चला इकडे या. उठा म्हणायला कळतंय नाही? कोळीने तो कोंबडा व्हायचं. चला कोंबडा वा कोंबडा. लांब्या, तुला काय स्पेशल आमंत्रण पाहिजे काय? चल इकडे. चल इथं कोंबडा हो. रामखोर. काय रे? सर मी पण जायचंय. तू पण काय, तू माझा पाहू नाहीस मी? चल इथं बरा कोंबडा हो. संकेत इकडे. छडी कुठं आहे रे ती? मला जरा छडी दे. इकडा. काय रे? आईला या सिंगच्या तर चिंग काम टाकलं तिच्या आईला. काय काकडे सर किती मारतय र, पण मारू वाकडं केलं. सोन्या दुखतंय का र? दुखतंय का? तू बघितलं नाही कसलं मारलंय? लका आज शाळा सुटू द्या, त्याला अडवूच गेटवर. आज काही पण होते, आज त्याला मारायचं. एवढं मारतंय बे कोण? तू नुसतं रे, बाकीच मी बघतो. मी पण सकाळी 4 चपात्या खाल्ली. अरे बाबा, तू नक्की येणार का सांग? एकट्या बोचा दुकान लागलं इतकं हलत्या सण आपल्याला. तुम्ही नुसतं अडवायचं काम करा, बाकीचं मी बघतो की. ए मंग्या, आधी राहुल्यानं बबल्याला मारू, त्यांनीच नाव सांगितलं आपल्या सराला. होय सकाळी पण पोपट्या आपल्याला त्यांनी नव्हे, त्या नव्या पाखराच्या घरापासून हाकाललं. होय का नाही रे सोन्या? होय हा म्हणजे तुझी पण गेलती होय? होती होय. बर चला मग त्या राहुल्याच्या तर आपलं नाव आहे हिम्मत, आपल्याला आहे लय किंमत. आज त्या दोघांना दाखवायचं, आज त्या दोघांना मारायचं. चला. अरे महाराज नाही, चोंगा मोंगाच विषय संपला. पाखराजवळ गेला म्हणलं की विषय संपला. राहुले असं नाही त्याचा वास. चला. हे थांबा, तो हाय समोर इथं. आला का? इथं थांबले ती वय. चला र. पण आधी सांगतोय, अजिबात ढिलं पडायचं नाही. हाणायचं आहे ना तर आज हाणायचंच. अय बाबा,
सकाळी 4 ए, चपात्या राहू दे, खाल्ली ना. चला. राहुल्या असा आहे का नाही एकच ठोका देतो चिंडीतच मुतला पाहिजे बघ. हे बाबा हळू मार मरल एखादं. मोरते की मग. मरू दे तर मरू दे. काय मंगेश काय नियोजन? काय नाही आपलं गेलतो हात कावर घेतलेली? काय नाही हातपाय धुवून आता आलं आला बेर आल्यावर जायचं बरं का. काय झालं मग तिथं काय बोलला आता तू नाशी पैसे मागतो बाई. ए मंग्या ह्याला काय धमकी देतोय मगाशी तर लय मोठं मोठं बोलत होता. ए रांडच्या काही इच्छा काय 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 मंगेश अरे भावा इकडे की. अरे बाबा बोल की काय झालं. तुला मी मुतावतो इथं चिंडीतच थांबा हिता सांगू उभा राहा. अरे बाबा काय नाही मी शाळेत गेलतो आणि शाळेत येताना हिटली मी काय म्हणले ते राहुल्याला मारायचं हे करायचं मी म्हणलं हे राहुल्या माझा दोस्त आहे म्हटलं ज्यांना काय हात लावायचं नाही म्हटलं आणि जबरदस्तीनं मला इकडं मारा. मस्त आहे बर मारायलाय कोण मारते? ए राहुल्या माझं नाव आहे हिम्मत आपल्याला आहे ओय बच्चन लंबो तू मला मारणार बाई. अयो वर्गातली पोरं भांडायला लागलेत वाटतं. ए पोरींनो या की लवकर पोरं भांडायला लागले ती. धर त्याला धर. मार की मग. प्रीती हा हे का भांडतायत ग? का काय का तुझ्याच मुळे भांडायला लागल्यात वर्गातली पोरं. माझ्यामुळे पण का? आता तुला आणि त्यांनाच माहिती का भांडतायत ते. म्हणजे चांगलंच वाटते. मग अशी आपण येत होतो तेव्हा कुणामुळे भांडत होती पोरं? तिच्यामुळेच तुला नाही माहिती आमच्या वर्गातली पोरं काय लेवलचे आहेत आणि तू आल्यापासून काय काळाचं तू केलं काय माहिती ते तुझ्यासाठी भांडतायत. अच्छा मला माहित नव्हतं या शाळेतली मुलं या लेवलची. जाऊ दे तिला. राहुल्या ही पोर आहे का नाही लय बाराची येते बघ. एवढा सगळा मॅटर होऊन पण आहे का नाही सुधारणा नाही ती. एवढं मारून आरला का राहुल्या यांची कातडी आहे का नाही रेड्याची. अरे एवढ्या मारण त्यांना काही होत नाही ते का नाही उलट अजून काहीतरी वाढीव करायला बघणार बघ. त्यांना बघू परत. अरे पण मागच्या दिवशी सारण उद्या पालकाला घेऊन यायला लावली त्याचं काय करायचं? हलकस हिरा का लावल्या तू कसला विचार करतस बघ. आरती मास्तर आपल्याला बॅगालासाठी बोलतं चल ग. काय कशाने? तुला काहीतरी विचारायचं. विचार की. तू असं का केलंस? कशाचं? हे बघ मी कशाचं आणि काय बोलते ना हे व्यवस्थित तुला माहिती. उगाच समजून न समजल्याची नाटकं करू नकोस. अगं पण ए तुझ्याशी बोलते का? नाही ना मग गप्प बस. अगं पण तू काय बोलते आणि कशाबद्दल बोलते आम्हाला काय समजेना तर. तू शाळेत माझ्यासाठी भांडलास ना? अगं नाही आम्ही दुसऱ्या कारणावर म्हणतो तू आहे ना बाबल्या. वय वय ए तुला मराठी समजते ना? गप जरा. आणि ए तुझ्याशी बोलते तर तू बोल ना. तुझ्यात हिंमत नाही 4 वेळा काय त्याची गरज पडतीये? अगं तू असं अंगावाल्यासारखं काय बोलतेस? हे बघ मी अशीच तडकीफाड. मला वाईट गोष्टी आणि वाईट वागणारी मुलं दोन्ही सुद्धा नाही आवडत. अगं पण आम्ही असं काय वाईट वागलो? काय वाईट वागलास? हे बघ मी शाळेत आल्यापासून बघते तू खूप मला शांत आणि चांगला मुलगा वाटत होता. पण असं काय नाही आहे. समजली तुझी लेवल. तू 1 नंबरचा छपरी मुलगा आहे. त्यामुळं माझ्यापासून लांब राहायचं समजलं?